मीरा भाईंदर क्षेत्रातील मौजे काशी सर्वे नंबर 81 मध्ये एका इमारतीचं काम चालू झालं आहे आणि या इमारतीच्या कामासाठी जी पायलिंग करण्यात येते त्या पायलिंगचं काम करत असताना संबंधित इमारतीचे जे जागा मालक आहेत किंवा विकासक आहे यांनी त्या माती काढण्याच्या आधी उत्खननाची परवानगी घेणे आवश्यक आहे, जे तहसीलदार यांच्याकडनं देण्यात येते. तिकडे निदर्शनास आलं की ह्या ज्या विकासक आहेत त्याने उत्खननाची परवानगी योग्य प्रकारे घेण्यात आली नव्हती. म्हणून मी संबंधित तलाठी मौजे काशीचे आहेत त्यांना मी तक्रार केली. तक्रार केल्यानंतर त्या तलाठीने त्या ठिकाणी व्हिजिट केली, पंचनामा केला. पंचनामा केल्यानंतर जो पेपर माझ्या हातात आला त्यावेळेला समजलं की कशा प्रकारे हे जे तलाठी आणि जे विकासक आहेत, बिल्डर आहेत, कशा प्रकारे हे मिळून मिलीभगत करून, जाणीवपूर्वक मिलीभगत करून शासनाचा महसूल बुडवत आहेत. आणि तो जो बुडालेला महसूल चुकीच्या मार्गाने ह्यांच्या खिशात जात आहे. की त्यांनी जो पंचनामा केला त्याच्या आधीच तिकडे 3,500 ते 4,000 ब्रास मातीचं उत्खनन करण्यात आलं होतं. परंतु तलाठी यांनी पंचनामा करताना त्या ठिकाणी फक्त 1,500 ब्रासचाच उल्लेख केला. त्या पंचनामावरती फक्त 1,500 ब्रासचाच उल्लेख केला. याचा अर्थ कुठेतरी तलाठी आणि तहसीलदार हे कुठेतरी विकासकाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. विकासकाकडनं पूर्णपणे भ्रष्टाचार होत होता, शासनाचा महसूल बुडवला जात होता. ज्या ठिकाणी 3,000 ते 4,000 ब्रासचं मातीचं उत्खनन आधीच झालेलं होतं आणि त्या जागेवर जाऊन जर तलाठी फक्त 1,500 ब्रासचा उल्लेख जर त्या पंचनामावरती करत असेल तर हा पूर्णपणे मिलीभगत करून भ्रष्टाचार आहे. आणि त्या संबंधित तलाठीवरती कारवाई करण्यासाठी तहसीलदार यांना पत्र दिलं आहे की तलाठी यांनी कशा प्रकारे जाणीवपूर्वक चुकीचा पंचनामा करून बिल्डरला वाचवण्याचा प्रयत्न केला, शासनाचा महसूल बुडवण्यास त्याला मदत केली. परंतु या इकडचे तहसीलदार निलेश गौंड हे या तक्रारीवरती दखल घेण्यास तयार नाही आहेत. कोणताही फोन उचलत नाहीत, कोणतीही कारवाई करत नाहीत. त्यांनी एक साधी नोटीस देखील काढलेली नाही तलाठीला की तुम्ही याचा खुलासा करा की तुम्ही सदर ठिकाणी पंचनामा केला आणि ही तफावत, एवढी मोठी तफावत का, कशा प्रकारे तुम्ही ह्या ठिकाणी जाऊन पंचनामा केला, याचा कोणत्याही प्रकारे त्यांच्याकडनं उत्तर मिळालेलं नाहीये. ज्या ठिकाणी तलाठी यांनी जो चुकीचा पंचनामा केला, जास्त उत्खनन झालं होतं तरी देखील पंचनामामध्ये खोटा उल्लेख केला आणि कमी उत्खनन दाखवण्यात आलं. त्याच ठिकाणी नायब तहसीलदार यांनी देखील स्थळ पाहणी केली होती आणि स्थळ पाहणी करतेवेळी तिकडच्या कोणतरी विकासकाचा माणूस आला होता किंवा विकासकच होता काय माहित नाही, परंतु त्या ठिकाणी कोणतरी एक व्यक्ती आला होता. त्याने त्या ठिकाणी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला जेव्हा पंचनामा चालू होता. नायब तहसीलदारावरती त्याने आक्षेप घेतला आणि तिकडे आरेरावी केली, नायब तहसीलदाराशी आरेरावी केली. यावरून हे स्पष्ट होतं कुठेतरी ह्या लोकांना, हे जे बेकायदेशीर काम करणारे जे बिल्डर आहेत त्यांना कुठेतरी त्यांच्याच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडनं कुठेतरी पाठबळ मिळत आहे का, हा कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. कारण की एवढी त्याने अरेरावी करून सुद्धा महसूल विभागाकडनं त्याच्यावरती कुठेतरी शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. या ठिकाणी जे बेकायदेशीर उत्खनन चालू आहे त्याच्यावरती देखील फक्त पंचनामा करून सोडलाय. ना तलाठीवरती कारवाई झाली, ना बिल्डरवरती या ठिकाणी महसूल कोणत्याही प्रकारे वसूल करण्यात आलेला नाही. ही जी उत्खनन केलेली माती आहे ही बाजूलाच दुसऱ्या सर्वे नंबरमध्ये टाकत आहेत, त्याच ठिकाणी भरणी करत आहेत. त्या भरणीचं देखील त्यांनी परवानगी घेण्यात आलेली नाही आहे. तर हे जे तहसीलदार आहेत, अपर तहसीलदार निलेश गौंड यांना तर शासनाने काम दिलं होतं की तुम्ही जे शासनाचा कोण महसूल बुडवत असेल त्याच्यावर कारवाई करावी किंवा शासनाचा महसूल वाढवावा यासाठी काम करावं. परंतु या इकडचे जे तहसीलदार आहेत हे शासनाचा महसूल बुडवून तोच महसूल हे लोक स्वतःच्या खिशात तर घालत नाहीत, तर ह्याकडे महसूल विभागाचे मंत्री बावनकुळे यांनी याची दखल घ्यावी आणि याची चौकशी करावी की या ठिकाणी महसूल विभागाचे अधिकारी पूर्णपणे भ्रष्टाचार करत आहेत. असं हा तर एक विषय झाला, असे अनेक विषय आहेत. याआधी देखील 2025 ला, जानेवारी 2025 ला एका विकासकाने बिना परवानगी न घेताच तिकडे उत्खनन केलं. त्याबाबत देखील संबंधित तलाठी यांनी तिकडे पंचनामा केला. पंचनामा केल्यानंतर आज मे 2026 आहे, अजूनपर्यंत त्या पंचनामाच्या लोकांनी सुनावणीच केलेली नाही. सुनावणी नाही केली म्हणजे एक वर्ष तिकडे इमारतीचं बांधकाम पूर्ण होत आलं, तहसीलदारांना जाग येत नाही
की त्या ठिकाणी इमारतीचं काम पूर्ण झालं तरी ह्यांची 1-1, 2-2 वर्ष सुनावणीच चालू असतात, परंतु जो त्या विकासकाने बुडवलेला महसूल आहे तो ह्यांना वसूल करता येत नाही. तहसीलदार आणि हे विकासक यांच्या पूर्ण मिलीभगतने हे पूर्ण भ्रष्टाचार होत आहे. तर ह्या पूर्ण प्रकरणात पूर्ण सखोल चौकशी होणं गरजेचं आहे आणि ह्या ठिकाणी जो बुडालेला महसूल आहे तो वसूल करणं गरजेचं आहे.